मुलींनी वेट ट्रेनिंग मुळीच करू नये, कारण याचे असे काही साईड इफेक्ट्स आहेत जे अनेक संशोधनामध्ये आणि अभ्यासांमध्ये सिद्ध झालेले आहेत. पण त्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रोजच्या हेल्थ हॅकसाठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा. सर्वात पहिला मोठा तोटा म्हणजे वेट ट्रेनिंग केल्यामुळे महिलांमधला हार्मोनल इनबॅलन्स सुधारू शकतो. PCOS, PCOD, थायरॉइड सारख्या समस्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात. दुसरा साईड इफेक्ट म्हणजे त्या महिलांनी जर का वेट ट्रेनिंग सुरू केली तर त्यांची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली होते, कारण त्या लीन मसल मास तयार करू शकतात. तिसरा तोटा म्हणजे वेट ट्रेनिंगमुळे अनेक महिला खूपच स्ट्रॉंग होतात, इतक्या की आजूबाजूच्या ज्या महिला असतात बाकीच्या आणि बाकीचे जे इतर लोक असतात त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो झेलवेनासा होतो, तो झेपवतच नाही. त्यांची बॉडी टोन दिसायला लागते, ज्यामुळे ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि फिट दिसतात. ही चूक तर अजिबात नाही. आणखी एक साईड इफेक्ट म्हणजे मेटाबॉलिझम प्रचंड इम्प्रूव्ह होतो आणि पचनशक्ती चांगली काम करू लागते. सगळ्यात धोकादायक तोटा म्हणजे वेट ट्रेनिंग केल्यामुळे महिलांचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढतो, फिट, स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट दिसायला लागतात. याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? याच्यामुळे पूर्ण कुटुंब फिटनेस कडे वळतं. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळे जिमला जायला लागतात. आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे जर तुम्ही वर्षानुवर्ष वेट ट्रेनिंग केली तर 40 ते 45व्या वर्षी सुद्धा 20, 25 किंवा 30 वर्षासारखं तरुण दिसायला लागतात. जर अजूनही वाटत असेल मुलींनी वेट ट्रेनिंग करू नये तर हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि शेअर करा.